कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. सो आज सुद्धा खूप इंटरेस्टिंग लव्ह चॅप्टर मी घेऊन आली आहे. ती गोष्ट म्हणजेच की मुलांनो, तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी मुलींसोबत असताना तुम्हाला घ्यायचीच आहे. प्रेमात मुलांनी काय नेमकी काळजी घ्यायची आहे हे मी सगळं एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका, कारण तुम्ही लव्ह लेक्चरला आलात तर प्रेझेंटी तर महत्त्वाचीच आहे ना. सो लगेच सबस्क्राईब सुद्धा करून टाका. चला तर मग मेन व्हिडिओला सुरुवात करूयात. सो विषय असा आहे की मुलांना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे प्रपोज वगैरे करताना, किंवा मुलींसोबत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पहिला मुद्दा तो म्हणजे की कोणतीही मुलगी तुम्हाला आवडली, कोणत्याही वेळी आवडली, कुठेही आवडली तरी डायरेक्ट प्रपोज करायचा नाही. डायरेक्ट प्रपोज, डायरेक्ट नकार हे मी बऱ्याचदा सांगून झालं, तरी सुद्धा काही मुलं तसंच करतात आणि मग रिजेक्ट होतात आणि मग त्यांना वाईट वाटतं की मुली अशाच असतात वगैरे वगैरे. मेन म्हणजे डायरेक्ट प्रपोज करायचाच नसतो. बरं, डायरेक्ट रिजेक्शन तुम्हाला मिळालं तरी सुद्धा मग ते पचवायला शिका. आता मुली डायरेक्ट रिजेक्ट का करतात हे जर जाणून घ्या. तुम्ही प्रपोज केला तो, तुम्हाला ती आवडली, पण तिला सुद्धा तुम्ही आवडणं गरजेचं आहे. भलेही तुम्ही खूप हँडसम असा किंवा खूप पैसे असतील तुमच्याकडे, तरी सुद्धा ती फिलिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. कसला भारी यार हा, जशी तुम्हाला फिलिंग आली ललला ललला, असं तिलाही होणं गरजेचं आहे. सो मॅटर करत नाही ते सगळं. मॅटर हे करतं की मला तू आवडतोयस की नाही. आणि हे सगळं हा काय प्रकार आहे की बाबा ना ओळख न पाळत तुम्हाला प्रपोज केलास, मग मी तुला नकारच देऊ शकते ना. लगेच हो कोण म्हणेल? किती कॉमन सेन्स आहे हा. म्हणजे तुम्हाला सुद्धा एक मुलगी येऊन प्रपोज करून गेली, तुम्ही थोडी हो म्हणणार आहे? असं नाही हो. तुम्ही प्लीज त्या जराशा विश्वासातून, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या. डायरेक्ट प्रपोज केल्यानंतर कोणतीच मुलगी लगेच होकार देत नाही. तिला जाणून घ्यायचं असतं की हा माणूस जो आहे हा कसा आहे नेमका, याला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या नाही आवडत, याचे विचार काय आहेत, हे सगळं मला आवडतंय का नाही आवडत आहे, मग त्याची स्वप्न काय आहेत, तो काय करतो आयुष्यात, सगळं 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 जाणून घ्यायचं असतं. आणि मग कुठेतरी त्याच्या म्हणजे बोलायला लागलो आपण छान गप्पा मारायला लागलो, तर मला त्याचा स्वभाव आवडला तर मी त्याच्या प्रेमात पडणार आहे. आणि मग कदाचित मी त्याला उत्तर देईल की येस, मी सुद्धा तुझ्यात इंटरेस्टेड आहे. पण हे डायरेक्ट वगैरे प्रपोज करणं हे चुकीचं आहे. हे प्लीज बंद करा. जेव्हाही तुम्हाला कोणतीही मुलगी आवडेल, आधी बोलायचा प्रयत्न करा, ओळख करा, मैत्री करा, गोष्टी जरा पुढे गेल्या की मग प्रपोज करा. डायरेक्ट प्रपोज करणं बंद करा. ओके, आता ठीक आहे, ही पहिली स्टेप तर मी तुम्हाला सांगितली. दुसरी स्टेप की मुलींसोबत जेव्हा तुम्ही असता किंवा फर्स्ट टाइम डेटवर गेलेले असता, बेसिक काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बेसिक हायजीन, चांगला परफ्यूम वापरणं, चांगल्या पद्धतीने ड्रेसिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही जा, रेस्टॉरंटमध्ये जा, कुठल्याही पार्कमध्ये जा वगैरे वगैरे, कधीच कोणत्याही व्यक्तीला किंवा चल असं अशा पद्धतीने हाक नाही मारायची. म्हणजे स्पेशली रेस्टॉरंटमध्ये. ओके, मुली या सगळ्या गोष्टी नोट करतात. तू रिस्पेक्ट कसा देतोयस हे यावरून दिसतं. वेटर चल असं नाही. बोलताना सुद्धा आपण नीट बोललं पाहिजे. एक्सक्यूज मी. ओके, आणि त्यांना थोडा आणखी रिस्पेक्ट दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे वेटर्सला. सो बोलण्याची एक पद्धत असली पाहिजे. सो मुलींसोबत जेव्हा तुम्ही जात असता, तुमची भाषा ही नीटच असली पाहिजे. मुलींना आपण मुळातच नाजूक का म्हणतो, कारण असतात त्या अशा छान असतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी छान हव्या असतात. सो बोलणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो तुम्ही मुलांमध्ये जी भाषा वापरता ती इथे वापरायची नाही आहे. प्लीज या गोष्टी लक्षात घ्या. आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या, तुम्ही ज्या गप्पा मारताय मारा. अति फोनचा वापर नाही करायचा. हे बंद करा. म्हणजे ठीक आहे, तुम्ही किती मोठे असाल, खूप मोठे बिझनेसमॅन जरी असाल, किंवा तुम्हाला आता सुचत नाहीये काय बोलायचं म्हणून फोन वापरताय, नो, हे चांगलं दिसत नाही आणि ते मुलींना आवडत नाही. सो ते बंद करा. आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर अति ओव्हर करणं बंद करा. किंवा सुरुवातीला काही गोष्टी तुम्ही करता, नंतर तुमच्याकडून त्या जमत नाहीत आणि त्या गोष्टींची सुरुवातीला सवय होते आणि नंतर मग त्रास व्हायला लागतो मुलींना. जसं की काही मुलं असतात सुरुवातीला खूप पिकअप अँड ड्रॉप करत असतात. आपण भेटूयात, मी तुला घ्यायला येतो, मग मी सोडायला येतो, आणि काही दिवस असं झाल्यानंतर तिने होकार दिल्यानंतर त्या गोष्टी तुम्ही बंद करता. ये ना, तुझं आज खूप कंटाळा आलाय, आता मग मी बिझी आहे, हा तर मी सोडायला येतो, घ्यायला नाही, किंवा घ्यायला येतो सोडायला नाही मी येऊ शकत, हे ते या गोष्टींची सवय तुम्हीच लावलेली असते आणि मग ती सुटताना थोडासा त्रास होतो. म्हणजे ती मुलगी चिडचिड करते.
की मग असं काय मग हे 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 अशा गोष्टी खूप रिलेशनशिपमध्ये घडतात. सो सुरुवातीलाच तुम्हाला इतकीशी सवय नाही लावायची काही गोष्टींची, किंवा अति सरप्राईजेस सुरुवातीला देताय तुम्ही, नंतर बंद करताय, त्याचा त्रास व्हायला लागतो की काय झालं. बऱ्याचदा मुलींना असं वाटतं की मी काहीतरी केलंय का, माझ्यामुळे हा असा वागतोय का, माझी कुठे चूक आहे का. सो हे अचानक तुमच्यामध्ये जे झालेले बदल आहेत त्यामुळे मुली परेशान होतात की काय झालं आता, मी काय केलं. आणि मग चिडचिड व्हायला लागते त्यांची की का असं वागतोयस तू, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का, तुला दुसरी कोणीतरी आवडायला लागली का. हे प्रश्न तेव्हा उद्भवतात, कारण या गोष्टी अचानक अशा बदलल्यात. होणार ना, काहीतरी वेगळं जाणवणार ना. आधी तुम्ही पूर्ण म्हणजे असं गुलाबाच्या पाकळ्या पार टाकायचा, प्रत्यक्षात नाही सांगते, बोलण्याच्या पद्धतीने सांगते की तुम्ही बोलताना पार गुलाबाच्या पाकळ्या पसरायच्यात, आणि आता बंद केलंय. म्हणजे आधी खूप कौतुक, तिच्याकडे असं प्रेमाने बघणं, आणि आता ते कमी केलंय. त्याचा त्रास व्हायला लागतो की काय झालंय, मी आता सुंदरच दिसत नाही का. असा सुद्धा प्रश्न जो आहे तो बऱ्याच गर्लफ्रेंड्सला पडतो, आणि मग वाद सुरू होतात. सो तुम्हाला असं वाटतं की मुली अशा विचित्र का वागतात, हाच प्रॉब्लेम आहे. सो आधीच सवय लावणं बंद करा, आणि जर सवय लावली आहे तर ती बऱ्यापैकी कंटिन्यू न्या. दरवेळी तसंच घडेल असं नाहीये, समजू शकते, पण पूर्णच तुम्ही बदलतात. काही मुलांमध्ये खूप ड्रास्टिक चेंज होतो, म्हणजे सुरुवातीला खूप प्रेम आणि नंतर मग प्रेम जास्त काही दाखवायचंच नाही, हे चुकीचं आहे. मुलींना बेसिकली काय हवं असतं की बाबा त्याने माझं भरभरून कौतुक करावं, माझ्याकडे बघावं, हालचाल माझा नीट विचारावा, बास हे महत्वाचं आहे. माझ्यासोबत वेळ घालवावा. तुमच्याकडे आधी खूप वेळ असतो, सडनली तुम्ही इतके बिझी होता की मग तुमच्याकडे वेळच नसतो तिच्यासाठी. हा मग ठीक आहे नंतर बोलतो, हा मग आता अरे काय कटकट हिची, किती फोन करते, असं तुम्हाला व्हायला लागतं. आणि सुरुवातीला तुम्हीच इतके एक्साइटेड असताना तिचा आवाज ऐकण्यासाठी, किती गोड आहे तुझा आवाज, नंतर तोच आवाज कर्कश वाटायला लागतो. हे असं नको. ओके, बऱ्याच मुलांसोबत हे असं होतं आणि होतंच. कारण जेव्हा आपण कोणतीही गोष्ट आपल्याला हवी असते तेव्हा खूप मेहनत घेतो, आणि जेव्हा ती मिळते त्याची किंमत कमी होते. आपलं हे सगळ्याच बाबतीत आहे. म्हणजे खूप एक्साइटमेंटने फ्रीज विकत आणला आणि तेव्हा खूप छान त्याला आपण रोज पुसतोय वगैरे, छान सगळी काळजी घेतोय. जसा तो जुना झाला आता ठीक आहे, त्या फ्रीजकडे बघतही नाही, ठीक आहे काहीतरी घेतलं बंद केलं खतम, पुसणं वगैरे बंद करतो आपण. तेच आहे ना, गोष्टींची किंमत कमी होते. सो म्हणून मुलींची मग चिडचिड होते. मुलांचं काय होतं माहितीये, आधी खूप प्रेम असतं आणि मुली तेव्हा स्लो असतात, कारण त्यांना सगळं जाणून घ्यायचं असतं. जाणून घेतल्यानंतर मुली अशा वरती जायला लागतात, म्हणजे त्यांचं प्रेम वाढायला लागतं, आणि मुलांचं असं कमी व्हायला लागतं, आणि मग ह्या गोष्टी जराशा वाढायला लागतात. सो मुलांना तुम्हाला प्रेमामध्ये हे असं वागणं बरोबर नाहीये, म्हणजे हे तुम्ही वागायला नकोत असं मला वाटतंय. तुमच्याकडून नाही जमत आहे सुरुवातीला अशी स्वप्न वगैरे जास्त करून दाखवायची नाहीत. मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन, ते करेन. मुली हे सगळं लक्षात ठेवतात, आणि ते नाही झालं तर मग त्या चिडचिड करायला लागतात. सो बेसिक या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. ओके, म्हणजे हे काय घातलंयस तू, मग हेच का, मग तेच का, हे कोण करतं, ते कोण करतं, अरे नको. बोलण्याची पद्धत असते, अगं हे व्यवस्थित नाहीये, किंवा आपण जिथे जातोय तिथे हे शोभणार नाही, अशा पद्धतीने समजूतदार पद्धतीने बोललात तर ठीक आहे. तुम्ही बॉयफ्रेंड आहात म्हणून नियम लावणं चुकीचं आहे. म्हणजे मी सांगतोय ना तसंच केलं पाहिजे, मी म्हणतोय ना मग कर, काय तुझं असं बोलणं चुकीचं आहे. काय होतं ना, अशाने समोरची मुलगी ऐकून घेते पण एका पॉइंट नंतर बास, ब्रेक, आणि मग त्यानंतर तुम्हाला किंमत कळते ती सोडून गेल्यानंतर. सो दरवेळी हे असं नसतं, आणि कधीतरी तिलाही ठेच लागू दे. जेव्हा तिला ठेच लागेल तेव्हा ती भानावर येईल, पण ठेचच नाही लागली तर कसं समजेल ना. आणि तुम्ही जरा समजून घेतलं पाहिजे मुलींना, म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंड्सला, बायकोला, होणाऱ्या बायकोला, की घरात घरच्यांचे नियम असतात. त्यातल्या त्यात आई वडील स्ट्रिक्ट असतील तर त्यांचे खूप स्ट्रिक्ट नियम असतात. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये टीचर्सचे असतात, ऑफिसमध्ये बॉसचे, आणि इथे तुम्ही. मग फ्रीली ती मुलगी जगणार कधी, तिला जसं हवंय तसं. काही गोष्टींमध्ये सजेशन तुम्ही नक्कीच द्या, आणि काळजीपोटी आपण देतो सुद्धा, पण बोलण्याची पद्धत असते. बोलण्यावरून कळतं की बाबा तू हुकूम गाजवतोयस की तू मनापासून सांगतोयस. तो बोलताना शांतपणे समजावून सांगा ना, की जे काही तुम्ही ज्या गोड नावाने हाक मारत असाल की इथे हे योग्य नाहीये, हे नको करूस, किंवा ते नको करूस, किंवा याने हा प्रॉब्लेम होऊ शकतो. अच्छा ओके ठीक आहे. मग ती अशा वेळी विचार करते, आणि जेव्हा तुम्ही ओरडून सांगता मुद्दामून ते करते. का तू
मला असं केलंस, मग त्यामुळे तुमच्या दोघांमधली भांडणं खूप वाढतात. सो हे सगळं बंद करा, फ्रीडम द्यायला शिका. फ्रीडम सगळ्याच बाबतीतला. आणि सगळ्यात आधी लक्षात ठेवा मित्रांनो, की एखादी तुमची गर्लफ्रेंड आहे, बायको आहे, जी कोणी आहे, ती मुलांशी बोलतीये, तिचे काही मित्र आहेत, याचा अर्थ असा लगेच होत नाही की ती चीट करतीये. ओके, सो तिने सगळ्यांमधून तुम्हाला चूज केलंय, तुम्ही वेगळे आहात म्हणून, नाहीतर तिचे मित्र होतेच की. सो मुलाशी बोलतीये, मित्रांशी बोलते, याचा अर्थ अजिबात असा होत नाही की लगेच तुम्हाला ती चीट करते आणि तिचा अफेअर चालू आहे. प्लीज, आपण 2025 मध्ये जगतोय. हे सगळे बालिश विचार सोडून द्या. इनसिक्युरिटी नका ठेवू. जेव्हा तुमची इनसिक्युरिटी, अति पॉझिटिव्हनेस वाढेल ना, तुम्हालाच त्रास होईल आणि ते रिलेशन खराब व्हायला सुरुवात होईल. सो प्लीज हे करू नका. आणि गंमत म्हणून का असेल, आपण 4 चौघांमध्ये कधी तिचा इन्सल्ट करायचा नाही. अरे ही अशीच आहे, मग हिचं तसंच आहे, मग काय हिचं काय काम साधंच आहे. नाही, असं करून नाही चालत. रिलेशन ब्रेक नाही करायचं आपल्याला, ते बिल्ड करायचं. त्याच जागी तुम्ही तिचं कौतुक केलं तर तिला कसलं भारी वाटेल. ती 1000 लोकांना जाऊन सांगेल माझं बॉयफ्रेंड की नाही नेहमी माझं कौतुक करतो, आणि अगदी मनापासून सांगेल. पण हे असे प्रकार आहेत ना, हे सुरुवात करतात रिलेशन ब्रेक करायला. सो लक्षात ठेवा आपण कुठे काय बोलतोय. भलेही तुमचा खूप क्लोज फ्रेंड्सचा ग्रुप असला तरी सुद्धा आता ती तुमची पार्टनर आहे. तुम्ही तिथे तिचा इन्सल्ट, मजा मस्ती करणं चुकीचं आहे. क्वचित काही गोष्टींमध्ये ठीक आहे, आणि बोलण्याची पद्धत असते. तेच मी पुन्हा पुन्हा सांगेन की कधी कधी समोरच्याला ती पद्धत समजते की बाबा ह्याच्या मनात काही नाही, सहज बोललाय. पण कधी कधी ते मनाला लागतंही की याच्या नजरेत माझी व्हॅल्यू मग 0च आहे का, म्हणजे हाच काम करतो, मी काही करत नाही का, हाच भारी आहे, मी नाही का, असं व्हायला लागतं. त्रास व्हायला लागतो. मुली खूप जास्त इमोशनल असतात. सो या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. सो प्लीज तुम्हाला हे सगळं समजायला हवं. ओके, आणि सतत हुकूम गाजवणं सुद्धा चुकीचं आहे की बाबा हेच आहे, तेच आहे, माझ्या मनासारखं नाही होत असं. आणि तुम्ही हेही समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक मुलगी वेगळी आहे, प्रत्येक मुलीच्या घरचे नियम वेगळे आहेत. जसं की काही मुलींच्या घरी एकदम फ्रीडम असतो, खूप मोठं घर असतं, एक स्वतंत्र अशी बेडरूम असते आणि तिथे कोणी येत नाही, आणि आलं तरी नॉक करून येतं. असं क्वचितच ठिकाणी आहे. पण बाकी मुली फॅमिली सोबत असतात. सो त्या कोणाशी बोलतायत, किती वेळ फोनवर लक्ष आहे, हे सगळं नोटीस करतात घरचे. त्यामुळे त्यांना कंटिन्यू फोनवर नाही बोलतायत. सो तुम्हाला समजायला पाहिजे. आणि कधी कधी ठीक आहे, ऑनलाईन आहे, मी म्हणजे काहीतरी करत असेल तोपर्यंत मी तसंच फोन सोडून कुठेतरी गेले, घरातलंच काम करायला गेले, तिथे मी ऑनलाईन दिसतेय पण मी नाही आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. सो लगेच संशय वगैरे घेणं की मग ती ऑनलाईन असताना मला रिप्लाय का देत नाहीये, हे बंद करा. हा बालिशपणा आहे. असं नाही होत. एक परफेक्ट बॉयफ्रेंड तुम्हाला बनायचं असेल, एक छान बॉयफ्रेंड बनायचं असेल तर ठीक आहे, हे समजून घ्या. तुम्हाला ती घरात आहे, किंवा बऱ्याचदा ती फ्रेंड्स सोबत जरी असली तरी ते फ्रेंड्स चिडवतात, मग कोणाला कळेल की काय, या भीतीपोटी सुद्धा तिथे मुली जास्त बोलत नाहीत. पण मग याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला चीट केलं जातंय किंवा तुमच्यावर प्रेम नाहीये किंवा प्रेम कमी होत चाललंय. सो हे गैरसमज आहेत ना डोक्यात भरणं, ते कमी करा. रिलेशन खूप 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 स्ट्रॉंग होईल. सो या बेसिक काही गोष्टी लक्षात ठेवा. आणि बाकी आणखी काही टिप्स लागल्यास तर मी तुम्हाला देईलच, पण सध्यासाठी इतकं बास नाही तर बऱ्याच गोष्टी डोक्यावरून जातील. सो एक छान बॉयफ्रेंड बनायचं असेल तर आपल्या गर्लफ्रेंडवर विश्वास ठेवा, तिला फ्रीडम द्या, तिला समजून घ्या आणि भरपूर प्रेम करा तिच्यावर. खूप महत्त्वाचं आहे. आणि रिस्पेक्ट तर त्याहूनही महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा मुलींचे मूड स्विंग सुद्धा होतात, कारण दर महिन्याला पिरियड्स येणं हे खूप पेनफुल आहे, भयानक त्रास होत असतो. मुलांना तुम्हाला कधीच हे समजणार नाही, पण अशा वेळी कधी कधी पिरियड्सच्या आधी सुद्धा होतं काही जणींना त्या दिवसांमध्ये होतं, काही जणांना नंतर सुद्धा होतं. सो मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते, म्हणजे भूकंप जरी आला तरी जाऊ दे तिकडे, मला काही फरक पडत नाही, स्वतःचाच त्रास इतका असतो. आणि अशातच कधीतरी काहीतरी ती बोलून गेली तर ते समजून घेणं गरजेचं आहे की बाबा ठीक आहे, हिचा आजचा दिवस खराब गेलाय किंवा मूड खराब आहे, त्याच्यामुळे ती काहीतरी बोलली. लगेच तुम्हाला सुद्धा त्या आगीत तेल ओतायची गरज नाहीये, मग ॲटिट्यूड दाखवायची गरज नाहीये. काही गोष्टी लेट इट बी करणं महत्त्वाचं असतं रिलेशनशिपमध्ये. ओके, आणि मुली ही वेगळ्या का आहेत, त्यांना इतक्या उपमा का दिल्यात, कारण ते छान असतात. सो मुलींना रुसायला आवडतं, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही मनवणारे आहात. सो मनवा, त्यात काही कष्ट नसतात आणि ते छान वाटतं. कोणत्याही मुली उगाचच तुम्हाला त्रास होईल म्हणून रुसून बसत नाही. त्यांना छान वाटतं की हा मनवण्यासाठी किती कष्ट घेतोय, मग हिचं काय नाटक आहे, दरवेळी काय अशी, असं नका विचार करू. तुम्हाला हवी आहे ना ती मुलगी, मग घ्या ना थोडे कष्ट, करा ना तिला तशा पद्धतीने, मनवा ना तिला तशा पद्धतीने, छान वाटेल तिला.
हे इतकंच करायचं आहे. आणि जर काही सगळं करायचं नसेल तर मी सल्ला देईल की कोणालाही जज करण्यापेक्षा सिंगल राहा, शेवटपर्यंत सिंगल राहा. या सगळ्या भानगडीत पडायची गरजच नाही लागणार तुम्हाला. पण हे सगळं जर का हवं असेल, हे सुंदर विश्व हवं असेल, प्रेमाचं विश्व हवं असेल, तर थोडेसे कष्ट घेणं गरजेचं आहे. असं नाही की मुली घेत नाहीत. मुली तर जेव्हा प्रेमात प्रॉपर पडतात ना, वेड्या होऊन जातात. तुमची त्या आईसारखी काळजी घ्यायला लागतात की मग तू हे कर, मग ते कर, असं कर, तसं कर, कुठे आहेस, जेवलास का, हे ते सगळं सुरू होतं त्यांचं. मुली वेड्यासारखं प्रेम करतात. फक्त प्रॉब्लेम असा आहे की मुलींचं जे प्रेम आहे ना, असं फारसं दाखवलं गेलं नाहीये कुठे किंवा असं एक्सप्लेन केलं गेलं नाहीये. जाऊ दे, तो विषय वेगळा आहे, त्यावर नाही येणार आहे मी. मला फक्त इतकं सांगायचं की मी आत्तापर्यंत जे काही समजावलंय, प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि जर का खूप बाबा हे किती आहे हे सगळं असं वाटलं तर नेहमी सिंगल राहायचं, कोणालाही जज न करता. कारण प्रत्येकाची प्रेमाची डेफिनेशन वेगळी असते, प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याची, एक्सप्रेस करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. ओके, सो बाकी खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.